साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी संतांचे माथा चरणावरी संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत दंडवत श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी हा श्री संतांचे माथा चरणावरी संतांचे माथा चरणावरी विश्रांती पावलो सांभाळा उतरी राम विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावया माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी डोरली काया कृपेचा उरसे डोरली काया कृपेचा उरसे नवे अनारी से उधारिलो नवे अनार से उधारिलो श्री संताची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी संतांची माथा चरणावरी कामणे माझा न घडता सेवा तुका म्हणे माझा न घडता सेवा तुका म्हणे माझा न घडता सेवा तुका म्हणे माझा न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला पूर्व पुण्य ठेवा ओढवला श्री संताची माथा चरणावरी श्री संतांची माथा चरणावरी श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संताची
देव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई 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 आई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई आई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई आई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई आई निवृत्तीनाथ हे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान काका पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम संत जळोजी मुळोजी महाराज की जय आपण
संत जोडोजी मोळोजी महाराजांचं चरित्र पाहतोय. हंडरगोळी या गावी जन्म, पंढरीची वारी, आपल्या जीवनात आलेला अनुभव, तदनंतर घेतलेला निर्णय, कुठं जायचं, आपल्या आजोळी म्हणजे पळसप या गावी सुतारकीचा व्यवसाय करत असताना आलेले अनुभव आणि परमार्थिक साधना करत आलेले अनुभव याचा परिपाक, फळाला आलेली साधना, जगन्माता रुक्मिणी आईसाहेबांनी स्वप्नात दिलेला दृष्टांत आणि या आदेशानुसार पळसप गावाला त्या ठिकाणी पळसप गावाचा निरोप घेऊन पंढरपूरकडे निघालेले हे दाम्पत्य, दोन्ही संत बंधू या ठिकाणी दर मुक्काम करत करत परिवाराला घेऊन, बिराडाला घेऊन पंढरपूरमध्ये प्रवेश केलेला आहे. पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर इतका आनंद त्यांना झालेला आहे, ज्यांच्यासाठी आलो त्यांच्याकडे पहिलं गेलं पाहिजे. पांडुरंगाच्या परमात्म्याच्या रावळासमोर, रावळामध्ये आलेले आहेत दोन्ही बंधू. पांडुरंग परमात्म्याला नमस्कार केला, पायावर डोकं टेकवलं आणि सांगू लागले, देवा, जगन्माता रुक्मिणी आईसाहेबाच्या आदेशावरून आम्ही या ठिकाणी साऱ्या कुटुंबाला घेऊन पंढरपूरमध्ये आलेलो आहोत. आता इथून पुढे कुठं जायचं नाही, किंवा तुम्ही जायची आमची व्यवस्था करू नका. आता आमचा शेवट या ठिकाणीच झाला पाहिजे. आणि त्या समयाला भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, बाहेर आले. रावळाच्या बाहेर पडताच पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर ज्यांच्याबरोबर भजन कीर्तन चालायचं असे गंगू काका शिरवळकर, त्यांची भेट झाली. गंगू काकांच्या पाया पडले, क्षेमकुशल विचारलं, कधी आले, म्हटले आत्ता चालू. गंगू काकांचं दर्शन घेतलं, आलिंगन घेतलं आणि मोठ्या आनंदाने चर्चा करू लागले. गंगू काका विचारतात, कुठे थांबले, म्हटले कुठेच थांबलो नाही, पहिलेच तुम्ही भेटलात. आणि मोठ्या अंतःकरणाने गंगू काका शिरवळकरांनी कुठं राहत आहे हे विचारलं. त्यावेळेस म्हटले अजून कुठेच राहत नाही. गंगू काका म्हटले माझ्याकडे चला तुम्ही. म्हणजे देवाला त्या ठिकाणी प्रार्थना केली, आता कुठेही जायचं लावू नका आम्हाला. भगवान परमात्म्याने त्यांनी रावळाच्या बाहेर आल्या आल्या त्यांची राहण्याची व्यवस्था केली. गंगू काका शिरवळाकडे, गंगू काकांच्या वाड्यामध्ये कुटुंब राहू लागलं. संत बंधू भगवान परमात्म्याची साधना करता करता पोटासाठी दिवस रात्र सुतारकामाचा व्यवसाय करायचे. मिळेल त्या वेळेला भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. असे बरेच दिवस निघून गेले. अंतःकरणामध्ये जी इच्छा होती ती इच्छा भगवान परमात्म्याने पूर्ण करून टाकली. आणि जोडोजी मोळोजी महाराज म्हटले आता पंढरी सोडून कुठे जायचं नाही. त्यांनी क्षेत्र संन्यास घेतला. क्षेत्र संन्यास, क्षेत्र संन्यासाचा अर्थ काय, त्या गावची जी सीमा असते ती पार करायची नाही, ती सीमा सोडून जायचं नाही. पुढे काही दिवसानंतर उपजीविकेचं साधन म्हणून सुतार काम करत असताना रुक्मिणी मातेच्या पुढे जी जागा आहे त्यांच्या लक्षात आलं का देवीचं, रुक्मिणी मातेचं दर्शन घेत असताना भाविकांना उन्हा पावसात थांबावं लागतं. आणि त्यांनी निश्चय केला, मंडप बांधायचं ठरवलं. पहिला रुक्मिणी मातेचा मंडप बांधला. त्या काळामध्ये असणारे उत्पात आणि बडवे यांची परवानगी घेतली. मंडपाचं काम पूर्णत्वाला गेलं, लागलीच. भगवान परमात्म्याच्या समोर सुद्धा, भगवान परमात्म्याच्या समोर भक्तांची त्या ठिकाणी उन्हा पावसामध्ये अडचण व्हायची दर्शनाची. आत्ताचा असणारा भगवान परमात्म्याच्या मंदिराचा समोरचा जो असणारा सभामंडप, त्या काळात असणारे जोडोजी मोळोजी 350 वर्षापूर्वी त्यांनी स्वतःच्या हाताने ती कलाकुसर केलेला आजही त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जोडोजी मोळोजी महाराजांनी विचार केला, बडवे आणि उत्पातांची परवानगी घेतली आणि तोही मंडप अगदी सुबक कलाकुसर तो आजही त्या ठिकाणी आपण पंढरपूरला गेले तर जसाच्या तसा या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याला भजन मंडप म्हणून नाव देण्यात आलं.
रुक्मिणी मातेच्या समोरचा मंडप, भगवान परमात्म्याच्या समोरचा जो भजन मंडप आहे. रात्रंदिवस भजन होऊ लागलं. दरम्यानच्या कालावधीमध्ये जोळोजी मोळोजी महाराज काकड्याला येऊ लागले. दररोजचा काकड्याचा एक दिवस काकड्याला उशीर झाला आणि काकड्याची वेळ निघून गेली, म्हणून जोळोजी मोळोजी महाराज एका कोपऱ्यामध्ये येऊन बसले. बडवे मंडळी जवळ आली, कारण बडवे मंडळींचा आणि जोळोजी मोळोजी महाराजांचा अति जीवलग जीव स्नेह त्या ठिकाणी जवळ आला होता. बडवे मंडळी जवळ आली, म्हटले माणूस हा चुकणार, माणूसच चुकणार, दुसरं कोण चुकणार, चूक होत असते. तुम्ही आज लेट झाले, तुम्ही त्या काकड्यापासून आजच्या पर्वणीपासून थोडे दुरावले गेले, वेळ झाला तुम्हाला काकडा आज काकड्याचा आनंद घेता आला नाही, नाराज होऊ नका म्हटले. माणसाकडून चूक होत असते. नाराज होऊन तोंड पाडून बसलेली दोन्ही एका कोपऱ्यामध्ये जोळोजी मोळोजी महाराज बडवे मंडळी जवळ आली. बडव्यांनी एक प्रस्ताव ठेवला त्यांच्यासमोर. तुम्ही काय करा, आमची विनंती तुम्हाला, बडवे मंडळी म्हणजे उद्यापासून तुम्ही या ओवरीमध्ये राहायला या, आणि अशी पळत्या फडाची आज्ञा. पण अंतकरणामध्ये आनंद निर्माण झाला, पण दुसऱ्या बाजूला थोडा विचार निर्माण झाला. पंढरीमध्ये ज्यावेळेस पाऊल टाकला आणि टाकल्या ज्यांनी आपल्याला आधार दिला त्यांना काय सांगायचं. ज्या गंगू काका शिरवळांनी आपल्या स्वतःच्या वाड्यामध्ये आम्हाला आश्रयाला ठेवलं, त्यांना विचारायचं कसं. एका बाजूला विचार असा यायचा का एवढी मोठी भगवान परमात्म्याची ओरी आपल्याला निवासासाठी मिळते आणि भगवान परमात्म्याची साधना, भगवान परमात्म्याच्या चरणावर राहून त्या ठिकाणी साधना करता येईल. पण दुसऱ्या बाजूला विचार केला का ज्यांनी उपकार आपल्यावर केले त्यांना विसरलं नाही पाहिजे, ज्यांनी आश्रय आपल्याला दिला त्यांना विसरता कामा नये. एक दिवस भजन झाल्याच्या नंतर चर्चा करता गंगू काका शिरवळकरांची चर्चा निघाली आणि गंगू काकांनी ह्या दोघांचा भाव समजला का चर्चा त्या दिशेने चालली होती. गंगू काका म्हटले तुम्हाला काकड्याला उशीर होतो, तुम्ही असं करा ना, बडव्यांनी जसं सांगितले त्या पद्धतीने ओवरीत येऊन राहा, इथे पळत्या फळाची आज्ञा. जोळोजी मोळोजी या शब्दाची वाट पाहत होते. त्यांचं दर्शन घेतलं आणि काकांना म्हटले काका तुमची परवानगी जर असेल तर आम्ही ओवरीत राहायला तयार. पण या ठिकाणी जोळोजी महाराज ओवरीत राहायला आले आणि मोळोजींना सांगितलं तुम्ही मठातच राहायचं. जोळोजी महाराजांचा नित्यक्रम चालू झाला. काकडा, नित्य साधना, उपचार, सुतारकामाची जबाबदारी मोळोजी महाराजांना दिली. ओवरीत राहत असताना मोळोजी महाराजांच्या समोर मधुकरीचा प्रश्न निर्माण झाला आणि आत्तापर्यंत लहानपणापासून तर आत्ताच्या वयापर्यंत हे संत बंधू एकामेकाच्या विचाराने त्या ठिकाणी काम करायचे, एकामेकाच्या विचाराने त्या ठिकाणी पाऊल टाकायचे. हा या बंधूंमधला आदर्श घेण्यासारखा आहे. कारण एकामेकाच्या विचाराने जर केलं तर ते काम फलद्रूप होत असतं. त्या कामाला त्या ठिकाणी विक्षेप येत नाही, कुठलीही बाधा येत नाही. जोळोजी महाराज जरी मोठे होते तरी त्यांच्या मनामध्ये आलेला विचार हा मोळोजी महाराजांना विचारायचे आणि मग त्याच्यावर साधक बाधक चर्चा करून ते पुढे पाऊल टाकायचे. जोळोजी महाराज म्हटले मला मधुकरी मागायची, मधुकरी चालू केली, परवानगी दिली, मधुकरी चालू केली. मधुकरी 10 घरं मागून मधुकरी आणायची, पण मधुकरी आणल्यानंतर त्यांचा नियम वेगळा होता. संपूर्ण मधुकरी आणली का ते चंद्रभागेला जायची, त्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये ती मधुकरी बुडवली जायची, पुन्हा मधुकरी वरती काढली जायची, तिचे 4 भाग केले जायचे. एक भाग चंद्रभागेला, दुसरा भाग गोमातेला, तिसरा भाग श्वानाला आणि चौथा भाग त्यांचा नियम ठरलेला असायचा. मधुकरी मागून आणली का हे चंद्रभागेला जायचे, चंद्रभागेच्या पाण्यातून ती त्या ठिकाणी शुद्ध करून घ्यायचे आणि शुद्ध झालेली मधुकरी त्याचे 4 भाग करायचे आणि मग 4 भाग करत असताना त्या ठिकाणी एक भाग त्या ठिकाणी चंद्रभाग्या मातेला, दुसरा भाग त्या ठिकाणी गोमातेला, तिसरा भाग श्वानाला आणि चौथा भाग हा स्वतः ठेवायचा. कधी कधी त्या ठिकाणी आता आळंदी क्षेत्रामध्ये आपण मधुकरी मागतो किंवा आपल्याला मधुकरी मागण्याचा प्रसंग निर्माण होतो. कधी कधी जर त्या ठिकाणी 10 घरं असतील, त्या 10 घरांना जर एक भावकी असेल आणि त्या भावकीतला माणूस एखादा गेला तर 10 दिवस त्या ठिकाणी मधुकरी मिळायची नाही. मग त्या दिवसामध्ये असेही प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये आले. अशा समयाला काय करायचे महाराज, जोळोजी मोळोजी महाराज गेले का मधुकरी मागण्यासाठी गेल्यानंतर काही अडचणी यायच्या
आणि मग मळोजी महाराज मळोजींना सांगायचे मला एका घरी आमंत्रण आहे. मळोजी महाराज म्हणजे जा तुम्ही. आमंत्रण कसलं असायचे, दूर जायचे दिंडीरबानामध्ये आणि लिंबाच्या झाडावर बसायचे, लिंबाचा पाला खायचे आणि मग पुन्हा यायचे. पण हे मळोजींना कळायचं आणि मळोजी महाराज हसत हसत मारायचे, आज लिंबाजी बुवाची कृपा तुमच्यावर चांगली झाली, आम्हाला थोडं लिंबाजी बुवांचं भोजन करायला न्या. कधी कधी मधुकरी मिळाली नाही तर चंद्रभागेच्या पाण्यावर असणारे शेवळ, हे शेवळ सुद्धा ते त्या ठिकाणी ग्रहण करायचे, खायचे. अशी त्यांची साधना फलरूप झाली. अशा काळामध्ये काकडा चाललेला आहे, सुतारकामाचं उपजीविकेचे साधन चाललेलं आहे. आणि अशा समयाला जोळोजी मळोजी महाराजांची कीर्ती ही बाजीराव पेशवे यांना कळली. अमुक संत हे पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे. असे संत हे पंढरपुरामध्ये राहत आहेत. बाजीराव पेशवे परीक्षा घेण्याच्या हेतूने पंढरपुरामध्ये दाखल झाले. म्हणजे या संतांचं दर्शन घेतलं पाहिजे आपण. काही लावया जमासहित पंढरपूरला आले बाजीराव पेशवे. तोपर्यंत जोळोजी मळोजी महाराजांना ही बातमी कळाली होती का बाजीराव पेशवे तुम्हाला भेटायला येणार आहेत. महाराज म्हणतायत ज्या अर्थी राजा आपल्याला भेटायला येतात त्यात काहीतरी एखादी जबाबदारी किंवा अनेक काही प्रकारचं जबाबदारी आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा दूर राहिलेलं बरं. जोळोजी मळोजी महाराजांनी जी ओवरी सोडली, लांब पंढरपूरच्या जाऊन जंगलामध्ये जाऊन बसले. इकडे बाजीराव पेशवे आले, पाहिलं आहे का ओवरीत, म्हटले नाहीत. बराच वेळ वाट पाहिला, 2 तास 3 तास 4 तास, 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत. आणि मग बाजीराव पेशव्यांनी सांगितलं सरदाराला काही मोहरा आणलेल्या आहेत, त्या मोहरा ओवरीमध्ये ठेवा. सोन्याच्या मोहरा ताटलीमध्ये त्या ओवरीमध्ये ठेवल्या. वाट पाहू लागले. सरदार हुशार होता. सरदार म्हटला जरी कुठे गेलेले असतील पण काकड्याला नक्की या ठिकाणी ते येतील. बाजीराव पेशव्यांनी सांगितलं मी पुढे जातो, मला काम आहे, तुम्ही सर्व पहा. रात्री 9 वाजले 10 वाजले. बरोबर 2 वाजता जोळोजी मळोजी महाराज ती झाडावरून उतरले आणि पंढरपूरच्या दिशेने येऊ लागले. पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर येणार आणि ओवरीमध्ये प्रवेश करणार. जोळोजी महाराजांनी आपल्या खांद्यावर असणारं उपरणं, त्या उपरण्याने उपरणं नाकाला लावलं आणि बोलू लागले मळोजी दिवा लाव काहीतरी पहा बरं, कोणीतरी काहीतरी घाण आणून टाकलेली दिसते इथे. मळोजी महाराज गेले, दीप प्रज्वलन केला, दिवा लावला. त्या काळात असणारा तो दिवा लावला, दगडी दिवा. आणि दिवा लावल्याच्या नंतर त्या सोन्याने भरलेले जे ताट आहे मोहराने ते समोर दिसलं. आणि दिसल्याच्या नंतर त्याही काळामध्ये चूल होती, तिथे राख होती. जोळोजी महाराज म्हणतात मळोजी जा पटकनी ती राख घेऊन ये, ती राख त्या ठिकाणी त्या विष्ठीवर टाक. ज्या वेळेस तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना दिला आणि नजराना ज्यावेळेस नाकारला त्यावेळेस तुकोबराच्या मुखातून शब्द बाहेर पडले, सोने रूपे आम्हा मृत्युके समान. ते मृत्युके समान आहे आम्हाला. तसं जोळोजी महाराजांनी नाकाला रुमाल लावला, फडकं लावलं आणि लावल्याच्या नंतर ती राख आणून टाकायला सांगली. राख आणली, ती राख त्या मोहरांवर टाकली आणि मळोजी महाराजांना सांगितलं खापर घेऊन ये. आणि खापरात जशी आपण एखादी विष्ठा भरतो तद्वत त्या विष्ठा त्या खापरामध्ये भरली आणि लांब नेऊन टाकली उकरड्यावर. लांब नेऊन टाकल्यानंतर मळोजी महाराजांना सांगितलं गोमूत्र घेऊन ये. गोमूत्र शिंपडलं, स्वच्छ केलं, पाणी टाकलं आणि ओवरी धुवून काढली. हा सर्व प्रसंग त्या सरदारांनी पाहिला. सरदारांनी प्रसंग पाहिल्यानंतर बाजीराव पेशव्यांना त्या ठिकाणी इत्तंभूत सगळी माहिती दिली. अमुक संत ज्या आपण मोहरा ठेवल्या होत्या त्या मोहरा विष्ठे समान असल्या कारणानं त्या ठिकाणी राख टाकली. राख टाकून खापराने भरून त्या उकुड्यावर नेऊन टाकल्या. असे संत आहेत, हो असे संत आहेत, भेटायला गेलं पाहिजे. पुन्हा दरम्यानच्या काळामध्ये जोळोजी मळोजी महाराजांचा नित्यक्रम चालू असायचा. एक दिवस वास्कर महाराजांचं कीर्तन चालू असताना वास्कर महाराजांच्या कीर्तनामध्ये जोळोजी मळोजी महाराजांनी वास्कर महाराजांच्या कीर्तनामध्ये काय ऐकलं. विषय असा चालू होता वास्कर महाराजांचा, जो माणूस पंढरीची वारी करतो, जो आळंदीची वारी करत नाही, ज्ञानोबरायाचं ज्यांनी दर्शन घेतलं नाही त्याचं मुख सुद्धा पाहू नये. एवढंच जोळोजी महाराजांनी ऐकलं आणि खिन्न अंतःकरणाने आपल्या ओरीमध्ये येऊन बसले. मळोजी महाराज आले. मळोजी महाराज म्हणतात जोळोजी महाराज काय झालं. काय नाही, आज वास्करांच्या कीर्तनामध्ये असा विषय सुरू होता का जो वारकरी, जो व्यक्ती आळंदी आणि ज्ञानोबरायाचं दर्शन घेतलं नाही त्याचं मुख सुद्धा पाहू नये.
असं बोलल्याबरोबर पायाखालची वाळू सरकली, माती सरकली महाराज असं म्हणतात. मग आपण तर क्षेत्रसन्यास घेतलाय, आपल्याला जर हे माहीत असतं तर आपण क्षेत्रसन्यास घेतला नसता, आपण आळंदीचं ज्ञानोबरायाचं दर्शन घेतलं असतं आणि मग पंढरपूरला आलो असतो. उद्विग्न झाले दोन्ही महाराज, जोळोजी मोळोजी महाराज विचार करतात, रात्रभर विचार करतात. सकाळ झाली, विचार तोच अंतःकरणामध्ये. ज्ञानोबरायाचं दर्शन घेतलं नाही, ज्ञानोबरायाचं दर्शन घेतलं नाही, आपला जीवन अपूर्ण आहे, आपण जन्माला येऊन आपला काही उपयोग झाला नाही, की अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी बोलतायत. आपलं जीवन व्यर्थ गेलं का ज्ञानोबरायाचं दर्शन घेतलं नाही आपण. तेवढ्यात गंगू काका शिरवळ त्या ओळीमध्ये आले आणि गंगू काका शिरवळ आल्याच्या नंतर गंगू काकांना म्हणतात, काका काल वास्कर महाराजांच्या कीर्तनामध्ये आम्ही असं ऐकलं का जी व्यक्ती ज्ञानोबरायांचं दर्शन घेत नाहीत, आळंदीला गेली नाही, त्याचं तोंड सुद्धा पाहू नये. आम्ही उद्विग्न झालो, म्हटले आम्ही क्षेत्रसन्यास घेतलाय, मार्ग सांगा काहीतरी आम्हाला. गंगू काकांचाही नाविलाज झाला महाराज त्यावेळेस. गंगू काकांना मग जोळोजी महाराज पर्याय सांगू लागले. हे पहा काका, बोलवा म्हटले सगळ्यांना, भजनकरी मंडळींना बोलवलं. आम्ही आता आळंदीला जाणार आहोत, आमच्या शरीरातून आमचे आत्मे आम्ही काढणार आणि ज्ञानोबरायाचं दर्शन घेणार. कदाचित आम्ही जर पुन्हा आमच्या शरीरामध्ये आलो नाही तर आमचा हाच शेवट समजा. क्षणामध्ये सगळी मंडळी आली, भजन सुरू झालं, त्यांची दोघांचीही शरीरं पडली आणि आपले आत्मे त्या कुडीतून काढले, ज्ञानोबरायाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर पुन्हा पंढरपूरला गेले आणि पुन्हा त्या आत्मे शरीरामध्ये गेले. जणू काही काहीच झालं नाही. या आविर्भावाने उठून बसले. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज संत जळोजी मळोजी महाराज असे अधिकार संपन्न संत, कारण त्यांना तिन्ही कालाचं ज्ञान असं भूत भविष्य वर्तमान या साधनेच्या असणाऱ्या ताकदीवर आपल्या शरीरातून असणारा आत्मा बाहेर काढणे ही कला त्यांना सहज अवगत झाली होती. ही बातमी बाजीराव पेशव्यांना कळाली, पंचकोशीमध्ये कळाली. तोपर्यंत यांचं वय झालेलं होतं महाराज. कारण नित्यनेम पांडुरंगाचं रावळामध्ये काकडा करणं, भजन करणं नित्यनेम, अशी एक अवस्था निर्माण झाली. जळोजी मळोजी महाराज सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना म्हणायचे, जायचं बरं का, जायचं बरं का, तुम्ही याला माझ्याबरोबर, आम्ही आता जाणार आहे, सगळ्या जगताचा निरोप घेणार आहे. जसे तुकोबराय वैकुंठाला जायची अवस्था निर्माण झाली, तुकोबराय म्हणजे पुसावेची हेची वाटे, पक्षी भेटला, माणूस भेटला, चला चला. तो माणूस विचारायचा तुकोबराय ना, तुकोबराय म्हणजे चला चला. तो माणूस म्हणायचा तुकोबराय कुठे, नाही आता आम्हाला निरोप घ्यायचा आहे, चला माझ्याबरोबर येता का, चला वैकुंठाला जायचं म्हटले वैकुंठाला. जशी तुकोबरायची अवस्था निर्माण झाली होती वैकुंठ गमनाच्या पूर्वी, तशी जळोजी मळोजी महाराजांची अवस्था निर्माण झाली. स्नानाला गेले तरी सगळ्या वारकऱ्यांना म्हणायचे चला माझ्याबरोबर चला, विचारायची कुठे, वैकुंठाला जायचं, वैकुंठाला जायचं. आणि एक अंतिम काळाची अवस्था निर्माण झाली. जशी तुकोबरायची वैकुंठाला जाण्याची तळमळ निर्माण झाली, तशी भगवान परमात्म्याच्या प्रती जळोजी मळोजी महाराज आर्त हाक मारू लागले, आम्ही जातो तुम्ही कृपा सोडावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सोडावी,
अशी अवस्था अशी निर्माण झाली. भगवान परमात्म्याच्या प्रती भांडण करता, देवा अरे काय एवढा निष्ठूर का झालास, का निष्ठूर झाला. सगळ्यांना त्या ठिकाणी सगळ्या संतांचे तू कोड कौतुक केले, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि मला अंतकाळापर्यंत तुला बोलवावं लागते देवा. अरे काय चुकलं का काय माझ्याकडून. जवळोजी महाराज देवाची आत हाक मारतात, देवा या ना, या या देवा. भगवान परमात्मा पारमार्थिक माणसाची परीक्षा पाहतो. गंगू काका शिरवळकर सगळे भजनी मंडळी बसलेले आहे, सगळ्यांना त्या ठिकाणी हितगुज करतात. काका अहो सांगा देवाला, देवा या. भगवान परमात्मा त्या ओरीमध्ये हजर झाले. अंतकाळी विठोबासी पावला, अंतकाळी विठोबासी पावला, अंतकाळी विठो. अंतकाळी विठोबासी पावला, गुढी सहित झाला गुप्त तुका, गुढी सहित झाला गुप्त तुका. वाट वेळ झाला उभा वाट वेळ झाला उभा पांडुरंग, वाट वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. त्या ओवरीमध्ये प्रकट झाले. गंगू काका शिरवकर सगळं भजन चालू आहे. आणि अशा भजनामध्ये मुळोजी महाराजाला आनंद झाला. मुळोजी महाराज बाहेर गेले होते. ज्यांची आर्त अशी हाक मारली तो भगवान परमात्मा ओवरीत उभा आहे. जवळोजी महाराज पाहतायत. पाहता पाहता जवळोजी महाराजांनी भगवान परमात्म्याच्या चरणावर डोकं ठेवलं, मस्तक ठेवलं, पुन्हा मस्तक उचललं नाही महाराज. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर संत जवळोजी मुळोजी महाराज. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, वैकुंठा श्रीरंग बोलावी. जवळोजी महाराजांनी मस्तक ठेवलं, काकांनी हात लावला आणि पुन्हा महाराजांना पाठीमागे घेतलं. तेवढ्यात मळोजी महाराज आले. मळोजी महाराज म्हणतात, दादा मला का पाठीमागं ठेवलं. लहानपणापासून आत्तापर्यंत आपण एका विचाराने राहिलो, एका विचाराने परमार्थ केला, एका विचाराने कुटुंब चालवलं आणि एका विचाराने या ठिकाणी जीवन जगत असताना मला का पाठीमागं ठेवलं. अन्याय करता म्हटले, देवा तुम्ही आमच्यावर अन्याय करताय, अन्याय करू नका. देवाला आर्त हाक मारली आणि आर्त हाक मारल्यानंतर मुळोजी महाराजांनी भगवान परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि परमात्म्याच्या चरणावर लीन झाले. असे जवळोजी मुळोजी महाराज पौष वद्य पंचमीच्या दिवशी त्यांनी भगवान परमात्म्याच्या चरणावर आपले देह ठेवून दिले. वैकुंठा
देह ठेवले, त्यांच्या चरणावर विलीन झाले. गंगू काका शिरवळकर सर्व भाविक भक्तांनी त्यांची अंत्ययात्रा काढली. आता ती साध्या सामान्य माणसाची अंत्ययात्रा होती का? ज्याने भगवान परमात्म्याला जिंकलं, संपूर्ण जीवनामध्ये वैराग्य धारण केलं, असं धगधगीत वैराग्य, असे दोन्ही संत एक विचाराने राहिले, एक विचाराने परमार्थ केला आणि एक विचाराने त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा शेवट केला. असे संत, त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. महाराज गंगू काका शिरवळकर मुख्य भागी आहेत, त्यांचे घरचे पाहुणे रावळेक आहेत. अंत्ययात्रा सुरू झाली, जनसमुदाय भरा मोठा, आणि त्यांचे अंत्ययात्रा ही चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आलेली. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी गंगू काका शिरवळकरांना मोठं दुःख झाले, वारकऱ्यांना दुःख झालं. एवढे मोठे महान संत, आपण त्यांना निरोप देतोय. गंगू काका शिरवळकर हात जोडतायत, चंद्रभागेला हात जोडतायत. असे वैराग्यवान संत आत्तापर्यंत मी पाहिले नाही, ऐकले नाहीत. कोण म्हणतंय चंद्रभागा मातेला गंगू काका शिरवळकर हात जोडून म्हणतायत. आणि त्या दोघांची असणारी प्रेत शरीर ही चंद्रभागेमध्ये आहेत. चंद्रभागेला सुद्धा त्या ठिकाणी अंतकरण दाटून यावं. दुसऱ्या मिनिटाला प्रसंग असा घडला, गंगू काका शिरवळकर हात जोडतायत, त्या क्षणी चंद्रभागेला मोठा महापूर आला आणि त्या महापुरामध्ये ह्या दोन्ही संतांचे जे शरीर होते ते शरीर निघून गेले. म्हणजे चंद्रभागेने आपल्या कुशीमध्ये या संतांना घेतलं. एवढे मोठे वैराग्यशील असणारे संत, संपूर्ण जीवन हे वैराग्यात घालवलं. असे संत बंधू जोळोजी मोळोजी महाराज. गंगू काका शिरवळकरांनी त्यांचा संपूर्ण विधी संपन्न केला. नंतर ही बातमी बाजीराव पेशव्यांना कळली. दुःख झालं, पण दर्शनाला जायला पाहिजे. अंतकरणामध्ये इच्छा दरमजल करत बाजीराव पेशवे पंढरपूरला आलेले. पांडुरंगाच्या रावळामध्ये गेले, दर्शन घेतलं. जिथे गंगू काका शिरवळकरांनी जळोजी मोळोजी महाराजांची समाधी बांधली, त्या समाधीच्या ठिकाणी बाजीराव पेशवे आलेले. बाजीराव पेशव्याने आपलं मस्तक त्या समाधीवर ठेवलं, पण कृती अशी केली, एक मोहरा काढली आणि ती मोहरा जळोजी मोळोजींच्या असणाऱ्या समाधीवर ठेवली. चमत्कार असा झाला, ती मोहरा उडाली आणि बाजीराव पेशव्यांच्या असणाऱ्या कपाळाला येऊन चिटकली. महाराज जिवंत असणारा ज्या मंडळींनी त्या ठिकाणी वैराग्य पाळलं, कुठलाही मोह धरला नाही आणि गेल्याच्या नंतर तत्पश्चात सुद्धा कोणत्याही प्रकारचा मोह धरला नाही, हे या चरित्रावरून सिद्ध होते. असे महान संत बंधू ज्यांनी संपूर्ण जीवन वैराग्यामध्ये घालवलं, असे महान संत बंधू या ठिकाणी पंढरपूरमध्ये त्यांचा मठही पाहायला मिळतो. पुंडलिकाचं दर्शन घेतलं का पुंडलिकाच्या पाठीमागं जळोजी मोळोजी महाराजांची ज्यांनी समाधी बांधली असे वैकुंठवासी परमपूज्य गंगू काका शिरवळकर. आणि आजही शिरवळकरांची परंपरा चालवणारे सगळं मंडळी, वारकरी मंडळी, भक्त मंडळी ही जळोजी मोळोजी महाराजांची पुण्यतिथी थाटामाटात त्या ठिकाणी साजरी करतायत. खरं तर महाराजांचं चरित्र एक अविलक्षणीय चरित्र आहे. मी सुरुवातीच्या भागात बोलून गेलो, या महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून संत झाले, प्रत्येक संत हे तळागाळापर्यंत पोचले. त्याचं कारण काय असेल? संतांच्या प्रत्येकाच्या जीवनात आलेले अनुभव, हे अनुभव त्यांनी लिहून पाठीमागे ठेवले, अभंग या माध्यमातून लिहून ठेवले. पण काही संत हे त्यांचं चरित्र आपल्याला दुर्मिळ ऐकायला मिळतं. त्यापैकी असणारे हे जळोजी मोळोजी महाराज, हा 3 भागातून त्यांचं चरित्र या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या चरित्राच्या कामी ज्यांनी हे चरित्र लिहिलेलं आहे, महान लेखक आदरणीय श्री परशुराम वाकचौरी गुरुजी, त्यांनी हंडरगुळी आणि पळसप या गावी जाऊन प्रत्यक्ष दर्शनची मुलाखत घेऊन अनुभवातून हे चरित्र या ठिकाणी लिहिलेलं आहे. ज्यांना कोणाला हा ग्रंथ पाहिजे असेल त्यांनी या ठिकाणी श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार संस्था आळंदी देवाची आणि या कामी संस्थेचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आमच्या आशाताई जयसिंग वाकचौरे, त्याचप्रमाणे सर्व विश्वस्त मंडळी, विश्वस्तांचं या ठिकाणी या चरित्रकथाविषयी या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. विशेष करून या ठिकाणी साथ संगतीसाठी सर्व संस्थेचे गुरुबंधू मंडळी या ठिकाणी हरिभक्तीपरायण संगीत विशारद ओंकार महाराज यशवंत, तबला विशारद मृदंग विशारद हरिभक्तवरण चौरंगी महाराज हडाव, या ठिकाणी गायनाचार्य संगीत विशारद मयूर महाराज मस्के, संगीत विशारद हरिभक्तीपरायण गायनाचार्य शरद महाराज आहेर, त्याचप्रमाणे
या ठिकाणी सिंध जे वाजवत आहेत, मुरली ज्यांनी वाजवण्याचं काम केले, बासरी ज्यांनी वाजवण्याचं काम केले, हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज या सर्व मंडळींनी या ठिकाणी कथेला साथ संगत करण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी सर्व जनता जनार्दनास या कथेच्या माध्यमातून आळंदी या ठिकाणी श्री संत जवळोजी मोळोजी महाराज दिंडी क्रमांक 83 रथाच्या पाठीमागे 83 नावाची दिंडी या ठिकाणी गेली 40 वर्षापासून सुरू आहे. महाराष्ट्रातील काही समाज बांधवांना धर्मशाळा आणि दिंडी माहीत नाही. त्या दिंडीचं जे दिंडी प्रमुख आहेत हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज टकले, गेली 40 वर्षापासून ही दिंडी चांगल्या पद्धतीमध्ये संपन्न करण्याचं काम करतायत. ही कथा, हे चरित्र हे 3 भागामध्ये या ठिकाणी प्रस्तुत पाहायला मिळतं. एक हंडरगुळीला काही चरित्र झालेलं आहे, त्यानंतर पळसप या गावी आणि पंढरपूर या गावी या संतांचा शेवट झालेला आहे. या कथेची सांगता करत असताना हे चरित्र सर्वांनी ऐकावं आणि जनता जनार्दनापर्यंत या ठिकाणी पोचावं, हाच मानस या कथेच्या माध्यमातून आहे. झालेली सेवा प्रभू विश्वकर्माचरणी आणि ज्ञानोबरायचरणी या ठिकाणी संपन्न. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. संत जवळोजी मोळोजी महाराज की जय. आरती ज्ञानराजा वल्लभेजा शिवजी साधू वेदला माझा उपले ज्ञान जगे रघुनाथ कोणी अवतार पांडुरंग आवडे ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञानराजा प्रगट भुयभूते विश्वब्रह्माची केले राजनादनी पायी टकची ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञानराजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा. राघवी सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे भगवती आरती तुकारामा. स्वामी सद्गुरुनामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघव्या आरती तुकारामा. तुकिता तुरनेशी ब्रह्मा तुकाशियाने म्हणून रामेश्वरी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञानराजा. आली लोटांगणामध्ये नजरन डोळ्यान पायन रूप तुझे प्रेमी आली तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्यां तरुणं तमेव तमेव सर्वं देव कायं नमाजा करोडि यज्ञं परमयात्मय नारायणामय अच्युतं कृष्णं नारायण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. संत भोजलिंग काका महाराज की जय. संत जवळोजी मोळोजी महाराज